जर तुम्ही प्रत्युष जॉईन केले तर तुम्हाला फक्त नदीसारखं व्हायचंय. तुम्ही तुमचा मार्ग तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला त्या वाहत्या पाण्याप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. तुम्हाला स्वच्छ राहावं लागेल. तुम्हाला निखळ राहावं लागेल. तुम्हाला त्यात स्वार्थ नाही पाहिजे. माझ्यामुळे हे झालं हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्याला स्वच्छ पाणी आपण म्हणतो, ते तुम्ही व्हा. तर तुम्ही काम नाही करू शकत, तुम्ही पैसा नाही कमवू शकत, तुम्ही मोठे नाही होऊ शकत. चार भिंतीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला कोंडून घेता तर तुम्हाला समोर किती जग मोठं आहे हे नाही दिसत. खूप चांगल्या गोष्टी आहेत समाजामध्ये ज्या तुम्ही घेऊ शकता. आणि प्रत्युष तुम्हाला ऑलवेज बेस्ट देत आलेला आहे. तुम्ही प्रत्येकाने प्रत्युष का जॉईन केलं खरंच मला माहिती नाही, पण प्रत्युष तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे एवढं नक्की मी सांगेन. आणि कन्सिस्टन्सी केलं पाहिजे आणि थांबून केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही केलं पाहिजे की चल होत नाही मग मी आता करत नाही, लगेच माझे 1599 1999 असं ते काय म्हणतात दादागिरी दाखवून तुम्ही असं म्हणलं नाही पाहिजे की माझे 1599 द्या मॅडम, माझं इथं काहीच होत नाहीये. ते 1599 हे तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्मचे भरले तुम्ही, बाकी कंपनीला तुमचं एकही रुपया त्याला दान नाहीये. त्याच्यामुळे ना मी असं म्हणाल की तुम्ही स्वतःवर काम करा, इव्हेंटला या. इव्हेंट हे आता सांगली हे सेंटर पॉइंट आपण चॉईस केलेलं आहे. आता तुम्ही जे सांगलीच्या आसपास म्हणजे कोल्हापूर पण जास्त काही दूर नाहीये, त्याच्यानंतर सातारा असेल, मिरज असेल, बरेच छोटे मोठे खेडेगाव आहेत, आपले डिस्ट्रीब्युटर बऱ्याच गावावरनं आहेत. तर तुम्ही तिथे या, कुठे या, सांगलीला या. तुमची एक लिस्ट बनवा. म्हणजे तुमचे जे कोणी गोल्ड सिल्वर आहेत, तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर तुमचे गोल्ड डायरेक्टर पर्यंत तुम्ही जा. तुम्ही सिल्वर आहात तुमच्या गोल्ड डायरेक्टर पर्यंत जा. आणि जे गोल्ड डायरेक्टर आहेत त्यांनी स्टार पर्यंत जा. म्हणजे तुमचे जे काही टीम आहे त्या टीमला तुम्ही कॉलिंग करा. हे बा कोणी व्हॉइस नोट टाकल्याने किंवा ये ग इव्हेंट लागला ये म्हणल्याने कोणी येत नसतं. तुम्हाला बोलणं आहे. हे तोंड जे दिले ना देवानी हे चांगलं करण्यासाठी दिलेलं आहे. आणि नेमकं आपल्याला कोणाचं चांगलंच करवत नाही. म्हणजे आपण करतच नाही लोकांचं चांगलं, आपलं तर करतच नाही. आपण तर असं ठरवलेलं आहे की ती कुऱ्हाड उचलायची आणि आपले दोन्ही पाय तोडायचे, म्हणजे पायावर मारायची, ही सवय आपल्याला लागलेली आहे. पण तुम्ही तुमचे विचार बदला. विचार बदलणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. तुमचं आचरण सांगतात, लक्ष द्या. न्यूजली तेच 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 आजही बघा ना, आम्ही तेच काम करतो, काही वेगळं करतो का? तुमच्या आमच्या स्टेटस मध्ये काही फरक आहे का? फक्त एवढंच आहे की आम्ही फील्ड वर्कला जातो म्हणून आमचे फील्ड वर्कचे स्टेटस असतात. पण साडी असते, गळ्यातलं असतं, सगळंच असतं आमचं. पण नाही, तुमच्या टीमला पाठवा, तुम्ही तर आलेच पाहिजे. आणि आपले बरेच सिस्टीम रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला लावतो, तुम्हाला माहिती आहे. त्या रूल्स रेग्युलेशनला तुम्ही फॉलो करा. मला असं वाटतं ही व्यक्ती टिकेल ना टिकेल. आणि म्हणजे मी सांगू का की म्हणजे जेव्हा मी प्रत्युष जॉईन केलं होतं किंवा मी आजही प्रत्युष बद्दल जेव्हा थोडंसं काय कोणतरी काहीतरी बोलते किंवा मला पण कोणी कधीतरी बोलतं तर माझं असं रक्त एवढं गरम होतं, एवढं सळसळतं ना, असं वाटतं यार काय करावं लागेल त्या पुढच्या व्यक्तीला, नाही का? तर ते त्रास तुम्हाला होऊ द्या. म्हणजे त्याला आपण लॉयलिटी म्हणतो की तुम्हाला तो त्रास होऊ द्या. तर डेफिनेटली तुम्ही सगळेजण या. तुम्हाला सगळ्या चेक बिल म्हणण्यापेक्षा मी हे पण सांगेल की लाईफ टाइम तुम्हाला सेट व्हायचं असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की परमनंट मला इथं पे आउट आला पाहिजे किंवा मला स्टार्ट करून लिहायचं आहे, ते आहे स्वतःची व्हॅल्यू वाढवा. याच्यावरच तुमचा बिझनेस आहे. तुम्हाला ई टाकायचं आहे आणि ईचं मॅजिक लिहायचं आहे तुम्हाला. ई ई तो बिझनेस मध्ये कामा येणार आहे. तो फॉर्म्युला असा आहे 3E 3E इज इक्वल टू सक्सेस. पहिल्या ईचं इम्पॉर्टन्स आहे. फर्स्ट एक टाका, समोर ई करा, ई करून डॅश करा, जे तुम्हाला त्या बिझनेस मध्ये ग्रो करून देणार आहे. ई डॅश करून एज्युकेशन, सेकंड पॉइंट ई डॅश एक्सपिरियन्स, 3 नंबर ई डॅश एक्झामिनेशन. आणि तुम्हाला 90 डेज साठी ई वर काम करायचं. 90 डेज साठी तुम्हाला ई वर काम करायचं. जेव्हा तुम्ही 90 डेज साठी ई वर काम करता तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस होता. हा 90 डेजचा प्लॅन आहे जो तुम्हाला कन्सिस्टन्सी करायचा आहे, रेग्युलर करायचं, रेग्युलर बेसिसवर. सकाळी उठायचं आहे, ब्रश करायचा आहे, चहा घ्यायचा आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, जेवण करायचं आहे, भांडे घासायचे आहे, धुणं धुवायचे आहे. हे जे तुमच्या डोक्यात असतं तसं हे डोक्यात ठेवून काम करायचं. हे सगळं केल्यानंतर हे करायचं नाहीये, ते सगळं डोक्यात चालू द्यायचंय की जसं मी हे बाकीचे कामं करते तसं मला ह्या 3 गोष्टींवर काम करायचं आहे. हा फॉर्म्युला आहे काही सक्सेस होण्याचा. आणि ज्यांनी एज्युकेशन घेतलं, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे म्हणजेच नॉलेज आहे, त्यांच्याकडे भरपूर काही गोष्टी असतात. आणि तुम्हाला वारंवार 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 येणारे प्रॉब्लेम्स हे म्हणजे तुमच्यासाठी एक्झामिनेशन असतं. आणि ह्या एक्झामिनेशन मधून तुम्हाला पुढे यायचं असतं. येणारे वारंवार प्रॉब्लेम हे तुमचं नॉलेज वाढवणारे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे घेणं गरज आहे. मेन सेंटेन्सला मराठीत चांगलं लिहा, स्टार करा चांगलं. ते वाक्य असं आहे आणि हे वाक्य स्वाती सुतारचं नाहीये, स्वाती सुतारला आवडतं. ठीक आहे, बघा तुमच्या आयुष्यात कामा येतं का? मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. मला जे
आवडत नाही ते मला करायचं आहे. मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. उद्या मला ते मिळेल जे मला आवडत आहे. लिखो. समजलं का? काही डोक्यात घुसलं का? मला जे आवडत नाही ते मला करायचं आहे. उद्या मला ते मिळेल जे मला आवडत आहे. काय आवडत नाही तुम्हाला सांगा बरं, जरा प्रामाणिकपणे द्या बरं. काम करायचं सगळ्यांना कंटाळा असतो, आपण आळशी असतो. आपण 4 कामं केली की 7 तास झोप काढतो. 4 तासानंतर जे काही आपण मेहनत केलेली असते ते आपण पाण्यात घालतो. म्हणून तुमच्या अंगामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे ठराविक पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकडे शेड्यूल पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे, टाइम. सगळ्यांनी हातात घड्याळ 24 तास घालत चला, बघत चला की मी ह्या 24 तासामध्ये काय केलं. काही बायकांच्या हातातल्या बांगड्याच निघत नाही, तशी हातातली तुमची घड्याळ पाणी निघाली पाहिजे. एवढी सवय तुम्हाला तुमच्या वॉचची लागली पाहिजे. का तरी तुम्हाला 5-5 मिनिटाला आठवण करून देते की किती वेळ झाला, मी एवढ्या वेळात काय केलं. फॅक्ट आहे आयुष्यातलं, करून बघा. तुम्ही द्यायला शिका, प्लॅन द्यायला शिका. लोकांना चांगलं घडवण्यासाठी तुमचं बोलणं बाहेर काढा तोंडाच्या, नाही का ना की ही अशी आहे ती तशी आहे. मॅन द्यायला शिका. लोकांना चांगलं घडवण्यासाठी तुमचं बोलणं बाहेर काढा तोंडाच्या, नाही का ना की ही अशी आहे ती तशी आहे. मॅडम रे बाप, म्हणजे कसं त्यांना सुस्त काही कळत नाही. आणि जेव्हा त्यांना म्हटलं ना 4 गोष्टी कामाच्या बोला, नाही 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 मला येतच नाही, मला जमतच नाही. सो असं हे करू नका, खरंच करू नका. येणारा काळ, येणारी पिढी, येणारा सगळं काही असेल तर हे तुम्ही स्वतःला बदला. आणि मला एवढं सांगायचंय की जेव्हा तुमचे वरचे गुरु, म्हणजे जेव्हा तुमचे वरचे सिनियर, तुमचे अपलाईन, तुम्ही ज्या व्यक्तीला मानता, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला शिकवत असते, सांगत असते, तर डेफिनेटली ते फॉलो करा. तुम्ही का लिहून घेतलं पाहिजे, तर ह्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे काही वाक्य खूप म्हणजे आयुष्य घडवतात. आता हे काय आत्ताच लिहिलेलं नाहीये, ते तुम्हाला सांगते. हे वाक्य आहे 28 फेब्रुवारी 2025 हे वाक्य आहे, जे मी तुम्हाला आता रिव्हिजन म्हणून दिलं. असं नाही की हे म्हणजे हे बघ, शेवटी तुम्हाला काम कोणत्या गोष्टीवर करायचंय हे खूप मॅटर करतं. आता इंस्टाग्राम वाल्यांनी लिहिलं ना लिहिलं का ते आपण शारदा मॅडम सारखं म्हणलं काय माहित, माझ्या डोक्यात बसतं म्हणून किंवा डोक्यात बसतं म्हणून. पण मी एवढं सांगेल, कागदावर उतरवलेलं कधीही वाया जात नाही. शेवटी तुम्हाला ते तुमच्या आयुष्यासाठी तरी काम आहे. येस, तुम्ही हे वाक्य ना रिझल्ट बघा तुमचे काय येतं. आणि मला एक सगळ्यांनी मेसेज टाका, पर्सनली टाका, नाही तर प्रत्युष परिवार टाका, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात. मला कळेल की मला काय करायचं एक्झॅक्टली आयुष्यामध्ये. आज आम्ही पण म्हणजे मी पण माझं एक उदाहरण देते तुम्हाला. मला बऱ्याच गोष्टी ज्या आवडत नाही पण मी ते करते, कारण मला माहितीये ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या गोष्टीतून मला काहीतरी चांगलं भेटणार आहे, निष्पन्न होणार आहे. आयुष्यात काय सगळेच चांगले असतात का? नसतात. सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतात का? बरं, आपल्याला मला पिवळा कलर आवडतो म्हणून मी दररोज पिवळा कलर घालते का? तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती किंवा गोष्टी तुम्हाला आयुष्यात कमी भेटणार आहे, पण याचा अर्थ असं नाही की ते तुम्ही सोडून दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही निगेटिव्ह होता, तुम्ही शांत होता, तुम्ही डिमोटिवेट होता, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. एक तर डिप्रेशन मध्ये गेलंच नाही पाहिजे लेडीजना खरं तर, कारण लेडीज एवढं पॉवरफुल कोणी नाहीये. आणि सेकंड म्हणजे मी एवढं सांगेल प्रत्येक लेडीजला की सोल्युशन तुमच्याकडेच आहे. आता ते सोल्युशन तुम्हाला काढता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. सोल्युशन प्रत्येक म्हणजे जेवढे आयुष्यात क्वेश्चन आहेत ना, जेवढे तुमच्या आयुष्यात प्रश्न आहेत, म्हणजे सकाळी उठल्यापासून तुमच्या घरामध्ये जर काय म्हणतात त्याला वॉटर सप्लायचा नळ असेल, त्याचं पाण्याचं टायमिंग नाही का कधी चुकलं तर बायका त्याचं पण टेन्शन घेतात. अरे 8 दिवस झालं, आज 8 दिवस तिला पाणी येणार होतं, पाणी आलं नाही. हे टेन्शन घेण्याची गोष्ट नाही, त्याचं सोल्युशन काढा. तसंच आहे बिझनेसचं पण तेच आहे, ऍज इट इज आहे. म्हणजे मी हे तुम्हाला घरगुती उदाहरणं का देते, कारण तुमच्या डोक्यात लवकर घुसतात. कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सिच्युएशन आलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही खरंच चांगल्या म्हणजे गोष्टी करा, चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवा. जर कोणाचा स्वभाव बोलका नसेल तर हळूहळू बोलते व्हा. तुम्ही दिसायला सुंदर आहात का? डेफिनेटली सगळेजण दिसायला सुंदर आहात. खूप गोरं असलं म्हणजे माणूस सुंदर नसतं, खूप छान कपडे घातलं म्हणून माणूस सुंदर नसतं. तर तुमचे विचार कसे बनवा, तुमची एक छोटीशी स्माइल पुढच्या व्यक्तीला खूप जास्त एनर्जी देऊन जाते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला खरं सांगता, काल आम्ही वारीमध्ये गेलो होतो आणि आम्हाला एक अचानक चाकूरचे डिस्ट्रीब्युटर भेटले आणि आम्ही जात होतो ते मॅम
डोक्यावरच घेतलं होतं ना आपण ते तुळस, आणि आम्ही जात होतो आणि त्या मागणं आल्या आणि मॅडम 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 म्हणून आवाज दिला. म्हटलं आता इथे कोण सापडला आम्हाला मॅडम म्हणणार. आणि त्या मॅडम म्हणलं मॅडम आम्ही वारीत आलेलो आहोत, आम्ही चाकूरवरनं आलो आणि मी प्रत्यक्ष डिस्ट्रीब्युटर आहे. तर मी एका मिनिटाचा सुद्धा, 1 सेकंदाचा सुद्धा टाइम घेतला नाही माहिती, मी लगेच त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. मी वाट बघायला पाहिजे होते का? हा मॅडम, हो ओके अच्छा मॅम ठीक आहे. मग त्या मॅडमनी मला म्हणणार मॅम सेल्फी घेऊ का? मग मी नाही, बिकॉज हे ज्या गोष्टी तुम्हाला करता येतात त्या गोष्टी तुम्ही करा ना. जर तुम्ही हा विचार केला अरे मी गोल्ड डायरेक्टर, मी सिल्वर डायरेक्टर सोबत कसं सेल्फी काढू, तर नाही होणार आहे. तुमचा ऍटिट्यूड तुम्ही चेंज करा, तुमचा इगो जरा बाजूला ठेवा. तुम्ही घरात खूप जण म्हणतात ए मी पाटलाची, मला हे जमत नाही, म्हणजे असं म्हणतात राग नका येऊ दे, तुम्ही असाल तर सॉरी, मला कोणाला हे करायचं नाहीये. बट असं काही नसतं. मला एक माझी डिस्ट्रीब्युटर म्हणली होती म्हणून मला त्या वाक्य नेहमी माझ्या कानात घुमतं. असं काही नसतं. आणि मला एवढं सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करा. प्रत्युष, हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बरंच काही, आताच बघा एवढं सगळं काही वाढलंय, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एवढं काही भेटणार आहे, एवढं काही भेटणार आहे, तुम्ही विचार नाही करू शकणार. टिकून राहा, प्रत्येक गोष्टीवर टिकून राहा. टिकून राहा म्हणजे अर्थ असं नाही भेटल बसले मी आता वाट बघत देईल मला कोणती, नाही. तर तुम्ही काम करत राहा, जे काम आहे ते करत राहा आणि चांगल्या पद्धतीनं करा. एवढं सांगायचं. चुकीच्या पद्धतीनं काम करू नका आणि तुमची पॉवर ओळखा, तुमची एनर्जी ओळखा. इव्हेंटला या, इव्हेंटची ताकद ओळखा. इव्हेंट तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवतं, इव्हेंट तुम्हाला एक चांगली बिझनेस वुमन म्हणून घडवतं, इव्हेंट तुम्हाला पैसा कमवून देतं, इव्हेंट तुम्हाला तुमचं नाव कमवून देतं. इव्हेंटमुळे तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्ती आजूबाजूला दिसतात आणि वेगवेगळ्या शहरात गेल्यानंतर जेव्हा इव्हेंट आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात लागतो, जेव्हा तुम्ही त्या शहरात जाता तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज भेटते. ज्या लेडीजनं कधी ऑटोवाल्याला हात पण दाखवलेला नसतो थांबा, ती बाई शिकते एकटी ऑटोत बसायची. ती म्हणजे आज आम्ही एवढं बिंदासपणे काय काम करतो माहितीये, आम्ही तो एक्सपिरियन्स घेतलाय. मी जसं म्हणले की हा तुमच्या खूप कामाचा आहे आणि ह्या एक्सपिरियन्स मुळे आज आम्ही स्ट्रॉंग बनलो. आम्हाला पण सवय नव्हती, आमचे पण नवरे अगोदर बसनं सुद्धा पाठवत नव्हते, काही गरज नाही तू एकटी बसनं जायची. पण आज आम्ही बसने एकटं ट्रॅव्हलिंग करतो, कारमध्ये जातो, इकडे जातो, तिकडे जातो, बाहेर जातो. प्रत्येक वेगवेगळ्या शहरातल्या लेडीज पर्यंत आम्ही पोहोचतो. प्रत्येक लेडीजला कुठपर्यंत गेलो कळालं सुद्धा नाही. आज अख्खा महाराष्ट्र फिरून आलो, कळालं नाही. अख्खा महाराष्ट्र फिरून आलो, कळालं पण नाही आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरून आलो. प्रत्येक सिटीतलं खानपान वेगळं, राहणीमान वेगळं, भाषा वेगळी, त्यांचा आग्रह वेगळा, सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला हे कधी अनुभवायचे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. उद्या करेल तर उद्या मला माहिती नाही की आपल्या आयुष्यात असेल नसेल, तर तुम्ही आजपासून त्या, मी म्हणणार नाही घराच्या बाहेर पडा, पण हळूहळू पडा, पण पडा. कारण तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे म्हणजे मोठेपणा म्हणून एक लास्ट वाक्य तुमचं 5 मिनिटं घेईल मी सगळ्यांना, की परवाला मी इथून कॉलनीतून जात होते आणि त्या शेजारच्या काकू आहेत, म्हणजे ताईच आहेत, त्या मला बघतात आणि त्या सॅम होती माझ्यासोबत, माझी मुलगी होती. आणि आम्ही असं जात होतो आणि तिथं 2-3 मजली बिल्डिंग आहे, तर त्या झाडाला पाणी टाकत होता आणि ते चुकून पाणी आमच्या अंगावर पडलं, तिच्या आणि माझ्या अंगावर पाणी पडलं सॅमच्या. आम्ही स्कूटी थांबवली, म्हणलं असं काय करताय, म्हणलं आम्ही चाललोय ना रोडनं, सॉरी सॉरी म्हणले, आम्ही बघितलंच नाही. मग आम्ही ते थोडंसं पुसलं वगैरे, पाणी माझ्या गॉगलवर वगैरे पडलं होतं, मग ते पुसलं. आणि मग त्या समोरच्या ताई आल्या, त्या म्हणल्या आता कुठं निघालात तुम्ही? मी म्हटलं काही नाही असंच बाहेर निघाले. म्हणे हो पण कुठं निघालात? म्हटलं काही नाही, जरा ड्रायव्हिंगचे क्लासेस लावले, जरा गाडी शिकायला चालले. म्हणे काय काय करणार आहे तुम्ही? पार्लर करता, हे करता, बिझनेस करता, साडी विकता, बाहेर मिटिंगला जाता, आता गाडी पण, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का मी म्हणजे आराम केला पाहिजे, मी झोप काढली पाहिजे? म्हणलं नाही, मला ते जमलंच नाही म्हटलं कधी, नाही का. म्हणजे शिकत राहिलं पाहिजे. एज मॅटर करत नाही गाईस, तुमचं वय कुठल्याही गोष्टीला मॅटर करत नाही. तुम्ही शिकलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी स्वतःमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे मी तर म्हणाल प्रत्येक लेडीजनं, जिला स्कूटी येत नाही तिनं गाडी शिकलं पाहिजे, जी कधी बाजारात भाजीपाला आणायला जात नाही तिनं गेलं पाहिजे, जी कधी घराच्या बाहेर पडत नाही तिनं जाऊन गेलं पाहिजे, जिला कधी माहितच नाही की हे इथं मार्केट आहे तिनं फिरून आलं पाहिजे. का तुम्ही असे असताल मला माहिती आहे, असं काही नाही की तुम्ही म्हणजे घरगुशीच आहात, असं नाही. तुम्ही सगळं करता बाहेर जाऊन, फक्त तुम्ही बिझनेस करत नाही, एवढं पण मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. फक्त तुम्हाला काम करायची लाज वाटते. बिनकामी काम करताना तुम्हाला बिलकुल लाज वाटत नाही, मी स्पष्ट बोलले. पण काम करताना तुम्हाला लाज वाटते, हे मला बऱ्याच लेडीज मध्ये दिसून येतं. आणि कामामुळे आपली ओळख झाली पाहिजे, एवढं चांगलं काम आपण केलं पाहिजे, एवढंच मी सगळ्यांना मेसेज देईल. सो मला असं वाटतं की प्रत्येक इव्हेंट आपण अरेंज केलेले आहेत,
न घाबरता न डगमगता डेअरिंग करा, एक वाक्य बोला आणि शेवटी उद्या सकाळी हे वाक्य सगळ्यांनी 4 वेळेस आपापल्या डायरीमध्ये लिहून काढायचं आहे. जे मी तुम्हाला दिलंय, जे मला आवडत नाही ते मला करायचं आहे आणि उद्या मला ते मिळेल जे मला आवडतं. हे वाक्य तुम्ही उद्या 4 वेळेस फक्त तुम्ही दिवसातून लिहून काढायचं आहे. बघा तुम्हाला काय वाटतं. कॉन्फिडन्स नक्की 100% मला माहिती आहे या वाक्यामध्ये तेवढं पॉवर आहे आणि हे तुम्ही करा. आणि आजच्या मीटिंग मधून डेफिनेटली तुम्हाला जे आवडलं ते चांगले, फक्त थँक्यू सोडून बाकी सगळे पॉईंट तुम्ही टाकू शकता. सगळ्यांनी पासेस घ्या, इव्हेंटला या. चांगली बिझनेस वुमन, एक होम शॉपी ओनर, एक मेगा स्टोर ओनर, ह्या पद्धतीने तुम्ही छान इथं करू शकता. सो थँक्यू, गुड नाईट अँड टेक केअर.